हॅलो. दोन्ही टीम्स तिन्ही टीम्स आपण थोडं जवळ या. लगेच कार्यक्रमाला वळत आहोत. आणि अमित अमित घारगे आपण इकडे यायचे. अमित. हॅलो. चला आपण सुरुवात करूयात. तिन्ही टीम्स आपण थोडं जवळ या. आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी क्रीडा स्पर्धेचं आयोजन 15वं पर्व. अगदी विविध भागातून खेळाडू इकडे आले. 32 संघ खेळले, जिंकले, हरले. आणि 2 संघ शेवटी 3 संघ टॉप 3 मध्ये खूप चांगला खेळ त्यांनी पण दाखवला. आणि आज ह्या क्रीडा स्पर्धेचा आपण इकडे बक्षीस समारंभ सुरुवात करतोय. बट नवप्रकाश तरुण मित्र मंडळ माहीमचा महाराजा ज्याने खूप चांगलं आयोजन अगदी ह्या क्रीडा स्पर्धेमध्ये पाहायला मिळालं. तर त्यांचं देखील अगदी मनापासून आभार आहे. आणि त्याचबरोबर आम्हाला सचिनजी शिंदे साहेब आपलं देखील अगदी मनापासून आभार. जे खूप मोठं सहकार्य त्यांनी या क्रीडा स्पर्धेमध्ये दरवर्षी आम्हाला लाभतं. ते काही कारणास्तव बाहेर आहेत, बट त्यांचं सहकार्य आम्हाला नक्कीच लाभलंय. तर त्याबद्दल अगदी मनापासून आभार आहे. आणि असंच सहकार्य पुढील वर्षी देखील आम्हाला लाभो हीच मागणी असेल. आणि तुम्ही पुढील वर्षी देखील नक्की या. दरवर्षी ते येतात, बट या वर्षी थोडा त्यांचा कार्यक्रम असल्यामुळे ते इकडे येऊ शकले नाहीयेत. बट आलेले सर्व आमचे मान्यवर आपलं पण आभार आहे.
आणि एक आपण सन्मान करत आहोत. मी मंगेशजी माने साहेबांना विनंती करेल की विशाल तोडणकर साहेबांचा एक विशेष सन्मान करायचा आहे. आज या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले गेले तोडणकर साहेबांना दरवर्षी येतात न चुकता. आणि तोडणकर साहेब आपलं देखील अगदी मनापासून आभार आहे. आज आपण इकडे आलात त्याबद्दल. माहीची उबदार शाळ, नवप्रकाश तरुण मित्रमंडळ, माहीमचा महाराजा चषकाचं हे बक्षीस समारंभानिमित्त तोडणकर साहेबांचा एक विशेष सन्मान इकडे केला जातो आहे. थँक्यू सो मच. त्यानंतर आमचे जयेशभाई शहा, आज जयेशभाई छेडा आज इकडे उपस्थित राहिले आणि थैंक यू सो मच सर, आप इस टूर्नामेंट के लिए आए और अपना टाइम यहाँ पर स्पेंड किया. थैंक यू सो मच छेडा जी, अगदी मनापासून आभार आहे आपलं देखील. आणि मंगेशजी माने साहेबांना विनंती करी की आपण 2 शब्द या क्रीडा स्पर्धेविषयी. पहिल्या दिवशी देखील त्यांचं उपस्थिती महत्वाची होती. नवतरुण उत्कर्ष क्रीडा मंडळ आयोजित माहीमचा महाराजा चषक गेली 15 वर्ष सर्व आमचे कार्यकर्ते मंडळाचं नाव मुंबईत नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचवत आहेत. मंडळाच्या वतीने पहिला गणपती उत्सव, नंतर नवरात्र उत्सव, नंतर साई उत्सव, नंतर दहीहंडी उत्सव आणि नंतर माहीमचा महाराजा चषक असं हे ऑलराऊंडर मंडळ आमचे सर्व कार्यकर्ते करत असतात. आम्हाला सन्मानाला बोलवतात, त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. पण ही मुलं आमची पूर्ण वर्ष घरदार सोडून कार्य करत असतात. त्यामुळे मी या कार्यक्रमाला जे मदत करतात अशा सर्व कार्यकर्त्यांसाठी मी एकदा प्रेक्षकांना सांगेल की टाळ्या वाजवून त्यांचं प्रोत्साहन वाढवायचं आहे. दरवर्षी या मॅचमध्ये सुधारणा होत असते, पण काही आर्थिक कारणामुळे थोडी सुधारणा कमी कमी होत चाललेली आहे. त्यामुळे मी सर्वांना, माझ्यापासूनच सर्वांना विनंती करेल की पुढच्या वर्षी आर्थिक मदत जेवढी काय भेटेल त्यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. आणि आपण जो हा पर्व आपण दरवर्षी आयोजित करतो तर यापेक्षाही चांगला झाला पाहिजे. यासाठी आपण गणपती बाप्पाकडे विनवणी करूया. आणि या सगळ्या टीम आलेल्या या सगळ्या टीमचं पण मी माझ्या मंडळाच्या वतीने सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आणि मी सचिन शिंदे हे दरवर्षी आम्हाला सढळ हस्ते मदत करत असतात, त्यांचे प्रतिनिधी म्हणून बबनजी तोडणकर इथे आलेले आहेत, त्यांना 2 शब्द बोलायची विनंती करेल. नमस्कार सगळ्यांना. सर्वप्रथम मी आपल्या सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन करेन की त्यांनी खूप चांगलं, म्हणजे गेली 3 ते 4 वर्ष मी इथे येतो आहे, मला वाटते हा 4था वर्ष आहे. मला ह्या क्रिकेटमध्ये एवढंच जाणवतं की कार्यकर्त्यांची मेहनत आणि ह्या क्रिकेट चाहत्यांना एक परभणी असते, माहीमच्या लोकांना एवढं सुंदर इथे नियोजन असते. त्याबद्दल मी कार्यकर्त्यांचे आभार मानेन आणि त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देईन. आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यांनी सांगितलंय पुढच्या वर्षी आम्ही आर्थिक मदत अजून वाढवून देणार आहे. धन्यवाद. चला बोलूयात आपण आता. सर्वप्रथम फायनल मॅच मध्ये प्लेयर ऑफ द मॅच. आणि अशी मॅन ऑफ द मॅच सर्वांनी घेतली, बट फायनलला मॅन ऑफ द मॅच मिळणं एक वेगळी गोष्ट आहे. सो फायनल मॅच प्लेयर ऑफ द मॅच मंदार सावंत, ज्याने खूप चांगली बॅटिंग केली मंदारने. आणि फायनल मॅचला ही मॅच टाइम स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर ही टी शर्ट आहे. खूप चांगली कामगिरी मंदारने केली. आणि शेवटच्या ओव्हरमध्ये हल्ला बॉल, मग ते पावसाळी क्रिकेट असू दे, मंदारची बॅटिंग टायमिंगला 6 मंदारने नेहमीच लगावले टीमसाठी. आणि फायनल मॅच मध्ये प्लेयर ऑफ द मॅच मंदार सावंत. वेल प्लेड मंदार, खूप चांगला खेळ मंदारने केला फायनल मॅच मध्ये. त्यानंतर बेस्ट बॉलरकडे आपण वळूयात. बेस्ट बॉलरसाठी पण आकर्षक अशी ट्रॉफी आणि त्यासाठी पण प्लेयर ऑफ द मॅच बेस्ट बॉलरसाठी देखील कॅश प्राइज आणि खूप चांगली ट्रॉफी बेस्ट बॉलर. आणि मॅच टाइमची टी शर्ट बेस्ट बॉलर, ज्याने खूप चांगली बॉलिंग केली, इकॉनॉमी बॉलिंग केली.
अभय निकाळजे सरांना विनंती करेन की त्यांच्या हातातून आपण ही अभय निकाळजे यांच्या हातातून आपण पाहिलं तर बेस्ट बॉलरची ट्रॉफी, कॅश आणि मॅच टाइमची ही टी शर्ट. बेस्ट बॉलर गोज टू ज्याने 9 विकेट घेतले, नितीन मोरे. नितीन मोरेने इकॉनॉमी बॉलिंग केली आणि मॅच टाइम स्पोर्ट्सचे एक चांगलं आकर्षक ग्राफिक असणारी टी शर्ट. अगदी डहाणू वानगाव आणि डहाणू परिसरातून एवढं लांबून आला आणि खूप चांगली बॉलिंग. एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात. जॉर्ज 11 स्टार संघासाठी खूप चांगला खेळ केला गेला. नितीन, थँक्यू नितीन. तुमच्या साईडला खूप अंडरआर्म ओपन खेळतात आणि आज ही क्रीडा स्पर्धा खेळत असताना कसं वाटलं आणि बेस्ट बॉलर या क्रीडा स्पर्धेमध्ये खेळतो त्याविषयी? मला तर खेळायला चांगलंच वाटलं. तेवरची पण आम्ही हारलो इकडे हार्ड लॅकमुळे. पेवरची फायनल वर्षी पण हारलो. दुसऱ्या वर्षी नेक्स्ट टाइम चांगलं खेळलो आम्ही. क्या बात आहे. खूप साऱ्या शुभेच्छा नितीन आणि खूप चांगला खेळ केला आणि बॅटिंग पण खूप चांगली टायमिंगला त्यांनी केली आहे. त्यानंतर आपण वळूयात बेस्ट बॅटरकडे. मी अमित घारगे म्हणजे हा एक असा अमित घारगे या क्रीडा स्पर्धेसाठी खूप मेहनत घेतो. एकदा अमित घारगेसाठी टाळ्या वाजवा. त्यांनी खूप मेहनत या क्रीडा स्पर्धेसाठी नेहमी दरवर्षी घेतो आणि त्याच्या हातातून आपण बेस्ट बॅटरचा पुरस्कार देऊयात. आणि बेस्ट बॅटरचा पुरस्कार ज्याने 58 रन्स केले, खूप चांगली बॅटिंग करत असताना प्रतिम 11 रॉयल चेंबूर रोहन साळुंके बेस्ट बॅटर. अफलातून कामगिरी केली रोहनने. थँक्यू. मॅच टाइमची एक आकर्षक अशी टी शर्ट, त्यानंतर ट्रॉफी आणि कॅश प्राइज रोहन साळुंके ज्यांनी अफलातून बॅटिंग केली. रोहन नक्कीच 2 शब्द ऐकेल. रोहन ओरम क्रिकेट 1 to 4 अंडरआर्म ओपन आणि माहीमला हे क्रिकेट खेळणं खूप वेगळं आहे. तर या क्रीडा स्पर्धेविषयी खेळत असताना आणि समोर 6 आहे, त्यामुळे या क्रीडा स्पर्धेविषयी 2 शब्द जरूर ऐकेल. पहिली गोष्ट तर टुर्नामेंट दरवेळेस चांगलीच असते आणि हे माझं सेकंड प्राइज आहे. ह्याच्या आधी पण मी खेळलो तेव्हा सिरीज भेटलेली मला इकडे आणि टुर्नामेंटमध्ये तर एक नंबर करतात ते लोक. आणि समोरची टीम पण जे आम्ही हारलो तर थोडं माझ्याकडून चुक्या झाल्या, तर नेक्स्ट टाइम मी ते सुधारायचा प्रयत्न करेल. बट या ग्राउंडवर खेळत असताना यंग स्टार्सला काय टिप्स देतील की समोर 6 आहे, आजूबाजूला आउट आहे, तर खेळत असताना कुठल्या झोनला तुम्ही बॅटिंग करत असताना आणि काय टिप्स देशील? पहिली गोष्ट स्वतःवरती विश्वास ठेवणं इम्पॉर्टंट आहे क्रिकेटमध्ये आणि समोरचा जो बॉलर ज्याला टार्गेट करायचं त्या टार्गेटलाच आपण सक्सेस झालो तर टीम ऑफिली जिंकायचं चान्स जास्त वाढतात. क्या बात आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. रोहन एकदा टाळ्या वाजवा. अफलातून बॅटिंग केली रोहनने आणि खूप चांगला खेळ दाखवला. विनोदजी भाबळ साहेबांना विनंती करेल की आपल्या हातातून एक प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आणि ज्याने खूप चांगली कामगिरी केली, सांगायची गरज नाही, खूप चांगली ट्रॉफी, कॅश प्राइज आणि मॅच टाइमची एक चांगली टी शर्ट. मॅच टाइम स्पोर्ट्स थँक्यू सो मच. आणि महाकाळची एक चांगली बॅट. महाकाळ स्पोर्ट्स आणि मॅच टाइम स्पोर्ट्सचं एक आपण पाहिलं तर एक खूप चांगलं टी शर्ट आणि महाकाळची बॅट. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट नो डाऊट ज्यांनी खूप चांगली बॅटिंग बॉलिंग केली. 84 रन्स आणि 9 विकेट्स. रेम्बो मंगलमूर्ती वडाळा. आशिष केणी वन्स अगेन ज्याने बॅक टू बॅक मला असं वाटतं
टीम होगी, ये लोग बहुत अच्छे से अपने को ऑर्गेनाइज करते हैं। 32 टीम संभालना अच्छी मतलब बहुत ये रहता है, बहुत मेहनत लगता है। तो टूर्नामेंट नो डाउट बहुत अच्छा ही था। और परफॉर्मेंस की बात बोलूँ तो टीम ने आज प्रमोट किया ऊपर बैटिंग के लिए, तो उसके लिए थैंक्स बोलूँगा टीम को पहला, क्योंकि बहुत कम चांस मिलता है और जो चांस मिलता है तो उसको प्रूफ करना था बस। थैंक यू। क्या बात है यार, टीम ने चान्स दिया और वहां पर प्रूफ किया. वेल प्लेड हॅनॉय. त्यानंतर तृतीय क्रमांक रोख 25,000 रुपये आकर्षक ट्रॉफी. मी छेडा साहेबांना विनंती करेन की त्यांच्या हातून द्यायचं आहे. प्रतिम 11 रॉयल चेंबूर तृतीय क्रमांक आकर्षक ट्रॉफी 25,000 रुपये व आकर्षक ट्रॉफी. खूप चांगली कामगिरी केली. क्रीडा स्पर्धा बघितली तर जरूर दोन शब्द ऐकेल. नक्कीच वर्षानुवर्ष ही टुर्नामेंट म्हणजे आता सर्वजण पार्टिसिपेट करतात आणि त्याच्यानं टुर्नामेंटचं सर म्हणजे वाढत चाललं. मुंबईतल्या सगळ्याच म्हणजे ज्या टुर्नामेंट आहेत, वायकट्टा आहे, सिद्धी आहे, माहीमचा महाराजा आहे, मेलविन चषक आहे, सगळ्यांचं सर म्हणजे दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. त्याच्यामुळे सगळ्या प्लेयर्सचा खेळण्याचा पण एक मॉरल म्हणजे आत्मविश्वास आहे तो जरा दुणावतो. त्याच्याबद्दल आयोजनाबद्दल तर काही म्हणजे प्रश्नच नाही आहे. टीमबद्दल बोलायचं झालं की आता जसं मी इंजर्ड आहे, लिंबू नाही आहे, त्याच्यानंतर पण टीमने खूप चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स केला, जेणेकरून आता एवढे 53-54 रन पण चेस करणं पण मोठी गोष्ट आहे. आणि आताच्या मॅचला पण सेमीला पण त्यांनी चांगल्या प्रकारे फाईट केली, चांगलं क्रिकेट खेळ, त्यासाठी खूप आनंद वाटतो. क्या बात आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. लवकर कमबॅक हो. ऑल द बेस्ट. त्यानंतर बेस्ट कॅप्टन साठी देखील आपण पाहिलं तर मॅच टाइमची एक टी शर्ट आहे आणि बेस्ट कॅप्टन एक आकर्षक अशी टी शर्ट आहे. आणि अंकित बने मुंबई पोलीस यांच्या हातातून मात्र दिले जाईल. आणि बेस्ट कॅप्टन रोहन चिल्ले आपण यायचं आहे. बेस्ट कॅप्टनची ही आपण पाहिलं एक आकर्षक टी शर्ट, ज्याने खूप चांगली खेळी केली रोहन चिल्ले. आणि परफेक्ट संघ म्हणजे सर्व नवीन चेहरे होते. जो जुना जॉर्ज संघ होता तो नव्हता, बट आज ही क्रीडा स्पर्धा खेळत असताना काय एन्जॉय केलं आणि आज बेस्ट कॅप्टनचा पुरस्कार भेटला त्याविषयी. नक्कीच खरंच खूप आनंद होतोय आणि आज सर्वांनी 100% एफर्ट दिला, त्याच्यामुळे आम्ही आज जिंकलो. क्या बात आहे. शॉर्ट अँड स्वीट. खूप सारा शुभेच्छा रोहन. एक चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहिला गेला. त्यानंतर द्वितीय क्रमांकाकडे पण वळव्यात, ज्याने खूप चांगला खेळ केला. रोख रक्कम तब्बल 50,000 रुपये व आकर्षक ट्रॉफी. मंगेश माणी साहेबांना विनंती कर की त्यांच्या हातातून आपण द्यायचं आहे. माहीमचा महाराजा चषक 2025 द्वितीय क्रमांक जॉर्ज 11 स्टार कल्याण संघ तृतीय क्रमांक आकर्षक चषक व तब्बल 50,000 रुपये यायचं संपूर्ण संघ. आणि कॅश प्राइज मी अजितजी निकाळजे बाळा, सर्वांचा लाडका बाळा. आणि जिकडे एन्जॉयमेंट आहे तिकडे बाळा आहे. ट्रॉफी मी
पाणी साहेबांना विनंती करेल की आपण ट्रॉफी द्यायचं आणि त्यानंतर चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन प्रथम क्रमांक मी देण्यासाठी विनंती करेल. बबनजी तोडणकर साहेब आणि मंगेशजी पाणी साहेबांना विनंती करेल की आपल्या हातातून एक आकर्षक ट्रॉफी. चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. संघाचं नाव आहे रेम्बो मंगलमूर्ती वडाळा आणि आमचे सर्व लहान जे मुलं बॉल आणण्यासाठी जे सहकार्य करत होते सर्वांनी या, म्हणजे बाहेर बॉल जात होते तेव्हा ते आणत होते आणि सर्व आमची येणारी पुढची पिढी आहे. रेम्बो मंगलमूर्ती वडाळा. थँक्यू सो मच. चांगला खेळ केला. भव्य दिव्य असं आयोजन आणि चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. बॅक टू बॅक 4 वेळा फायनल मध्ये जात असताना रेम्बो मंगलमूर्ती वडाळा 1 लाखाचं प्रथम पारितोषिक. बोला माहीमच्या महाराजाचा. अरे बोला गणपती बाप्पा. छत्रपती शिवाजी महाराजांचा. भारत माता की. ₹1,00,000 व आकर्षक चषक रेम्बो मंगलमूर्ती वडाळा. आणि थँक्यू सो मच. वेल प्लेड. प्रज्ञेश शिंदे पहिली कॅच घ्या आणि प्रज्ञेश शिंदे 2 शब्द या क्रीडा स्पर्धेविषयी. 3 वेळा फायनल मारले आणि एकदा फायनल हरले टीम रेम्बो मंगलमूर्ती वडाळा. आणि प्रज्ञेश मगाशी चहा पिताना बोलला की आम्हाला माहीमचा महाराजा प्रसन्न आहे. सर प्रज्ञेश, तूही 15 वर्ष मला वाटतं क्रीडा स्पर्धा खेळत असशील आणि आज या क्रीडा स्पर्धेविषयी 2 शब्द ऐकेल, कारण की उंच न उंच ही प्रगती करते क्रीडा स्पर्धा. सर्वप्रथम आयोजन कमिटीचा आभार मानतो. दरवर्षी आम्हाला इथे खेळायला बोलवतात आणि आयोजन दरवर्षी चांगलंच होत चाललं आहे, म्हणजे सुधारत चाललं आहे. खेळायला खूप मजा येते आणि संघ जिंकला. संपूर्ण टीम एफर्ट आहे. प्रत्येकाने आपले 100% दिले असं मला वाटतं. क्रुशल मॅचमध्ये ज्याला जो रोल दिला आहे त्यानं तो येऊन निभावला आणि म्हणून आम्ही 4 वर्ष फायनल खेळू शकलो या स्पर्धेची. क्या बात आहे. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत प्रज्ञेश शिंदे आणि खूप चांगल्या पद्धतीने ही क्रीडा स्पर्धा पाहिली गेली. मी सर्व आमच्या अंपायर, सर्व कॉमेंटेटर्स, त्यानंतर नॅशनल स्पोर्ट्स, आपलं देखील अगदी मनापासून आभार आहे. 2025 15वं पर्व इकडेच संपलं. 2026ला नक्की भेटूयात. तोपर्यंत थांबतो. अंपायर्स, आमचे अंपायर्स आपण इकडे सन्मान करूयात. पद्मनाथ बाबू सर, अजित सर आपण आणि सर्व मनीषजी यांना विनंती करेल की आपण आपला आमच्या अंपायर्स आणि मनीष यांच्या हस्ते मात्र अजित सरांचा एक विशेष सन्मान या कार्यक्रमामध्ये केला जाईल. वन टू गो. सो त्यांचं हे फेम आणि थँक्यू सो मच अजित सर.
आणि त्यानंतर नॅशनल स्पोर्ट्स आमचे धनंजय कवळे आपण या सुशांत आणि सर्व टीमी आपण ज्यांनी खूप चांगलं नॅशनल स्पोर्ट्स म्हणजे मागील 2-3 वर्ष खूप चांगलं त्यांनी पण यूट्यूब आणि खूप चांगलं काम आज ऑल ओव्हर मुंबईत करतात. ऋत्विज यांना विनंती करेल की आपण नॅशनल स्पोर्ट्सचा पण एक विशेष सन्मान करायचा आहे. थँक्यू सो मच नॅशनल स्पोर्ट्स टीम. आज नॅशनल स्पोर्ट्स खूप चांगलं कार्य यूट्यूब 3 कॅमेऱ्यांसह अगदी 4 दिवस ही क्रीडा स्पर्धा आपण पाहिली गेली. थँक्यू सो मच. आणि आपण जे 4 दिवस बघितले, जे आपण सुंदर अशी कॉमेंट्री केली, आपला सागर दादा आपल्या दरवर्षी न चुकता या माहीमच्या महाराजासाठी वेळ काढतो, वेळात वेळ काढून एवढी चांगली टुर्नामेंटला कॉमेंट्री करतो. तो स्वतःचं कधीच काही सांगत नाही, पण आम्हाला दरवर्षी इच्छा असते की चांगली कॉमेंट्री व्हावी आणि दरवर्षी तू यावं, आम्ही न बोलवता तू प्रत्येक वर्षी यावं हीच आमची इच्छा आहे. आणि अमित गार्गे आणि डॅनी यांना विनंती आहे, दोघांनी सागरचा एक छोटासा सत्कार करायचा आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या सागरसाठी, कारण की 4 दिवस नॉनस्टॉप बोलणं काही खाऊचं काम नाही आहे. आणि खूप सुंदर असं निवेदन करतो. डॅनी याला विनंती आहे की त्याने सागरदाचा सत्कार करायचा आहे. सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या सागरदासाठी. आणि आमच्याकडनं तुला एक सन्मान असेल आणि प्रत्येक वर्षी तू यायचं आहे आणि प्रत्येक वर्षी अशी चांगली कॉमेंट्री करत जा. थँक्यू व्हेरी मच सागर दादा. आणि अशाच प्रकारे आपण या कार्यक्रमाची सांगता करतोय. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच. पुढच्या वर्षी नक्की भेटूयात. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट, भारत माता की. थँक्यू.